रामकृष्ण हरी. मी हभप युवा कीर्तनकार भारतीताई महाराज आडसूळ दिवाने. आज या ठिकाणी जेजुरी मध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि जे माऊलींची पालखी जेजुरी मध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी आज आपल्याला विकी दादा सावंत भेटलेले आहेत. दादा, तुम्ही घराघरामध्ये पोहोचलेले आहातच, पण माऊलींच्या वारीचा अनुभव नेमका कसा आहे तो तुमच्या शब्दात सांगावा. रामकृष्ण हरी. आनंदाची दोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंद माझ्या गगनात मावेना. मी तुम्हाला शब्दात या आनंदाचं वर्णन करूच शकत नाही. मित्रांनो, मी गेले 23 वर्ष झालं या माऊलीच्या सोहळ्यामध्ये, पण मला कदापि असं वाटलं नाही की मला या माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालताना त्रास झालाय किंवा कोणत्या बाकीच्या गोष्टीमध्ये त्रास झालाय. कारण हा आनंद हा परमानंदासारखा आहे आणि वारकरी म्हणजे साक्षात आम्हाला या भगवंत रूपी ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन होतं. आमच्याकडून ज्या काही चुका होतात त्या सर्व माझ्या माऊली पोटामध्ये घालते. संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि हा सर्वश्रेष्ठ आहे, होता आणि कायमस्वरूपी राहणार. आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये मी गेले 23 वर्ष झाले चालतोय, पण मला एवढा आनंद होतो की वर्षातून हे 21 दिवस माझ्यासाठी एवढे महत्त्वपूर्ण असतात. मी मग माझ्या माया मोह मोक्ष जाळातून कितीही अडकलो असलो तरी मी त्याच्यातून सुटका करून या माऊलीच्या रस्त्यावर चालतो. फक्त सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत एकच गरज गजर असतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.